श्रोते हो नमस्कार. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे फळे कधी कशी खावीत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन, म्हणजेच फळांविषयी सर्व काही. चला तर जाणून घेऊया. फळं कशी खावीत याबद्दल खूप जागृती लोकांमध्ये नाही आहे. बऱ्याचदा काय होतं की फळं ही मिल्कशेक करून घेतली जातात किंवा ज्यूस करून घेतली जातात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये विरुद्धाहार म्हणून एक संकल्पना सांगितलेली आहे. त्यामध्ये फळ आणि दूध एकत्र खाऊ नये असं सांगितलेलं आहे. तर फक्त आंब्याचा रस आणि दूध हे एकत्र खाल्लं तर चालू शकतं असं काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. परंतु इतर फळं एकत्र दुधाबरोबर खाऊ नयेत. आणि आंब्याचा रस तो सुद्धा पिकलेल्या आंब्याचा गोड रस असावा हे माहिती असावं. ठीक आहे. आणि जे शिकरण व्यवहारात खाल्लं जातं ते सुद्धा चुकीचं आहे. शिकरणची खरी रेसिपी अशी होती की पिकलेलं केळ आणि नारळाचं दूध यापासून शिकरण बनवून खाल्लं तर ते विरुद्धाहार म्हणून गृहीत धरलं जात नाही. कालांतराने जसजसा काळ पुढे गेला तसतशी ती रेसिपी एकाकडून दुसऱ्याला सांगण्यामध्ये ती बदलत गेली आणि तिचं आत्ताचं स्वरूप आलंय जे विरुद्धाहार आहे आणि जे आयुर्वेद शास्त्रानुसार चुकीचं आहे. ठीक आहे. तर हे सांगितलं तुम्हाला मिल्कशेकबद्दल. आता तुम्हाला सांगतो कोणतंही फळ जे आहे त्याचा ज्यूस हे घेणं आयुर्वेदाला अपेक्षित नाही आहे. त्याचं कारण मुळात असं आहे की एखादं फळ ज्या वेळेला आपण चावून खातो त्यावेळेला आपल्या लाळेची प्रक्रिया जठरामधून यकृतामधून स्रवणाऱ्या एन्झाईम्सची प्रक्रिया होऊन त्याचं पचन हे उत्तम प्रकारे होत असतं. परंतु ज्या वेळेला आपण डायरेक्ट ज्यूस स्वरूपात एखादं फळ घेतो त्यावेळेला जास्त फळं एकाच वेळेला पोटात जातात, कारण एका ज्यूसमध्ये 3-4 फळांचा ज्यूस येऊ शकतो. परंतु एका वेळी जर तेवढी फळं खायला गेलो तर आपण दरवेळी खाऊ शकत नाही. ठीक आहे. आणि लाळेची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, आपण डायरेक्ट गटागटा ज्यूस पितो. त्यामुळे त्याचं पचन चांगल्या पद्धतीने होताना दिसत नाही. शिवाय फायबर्स जे आहेत ते चोथा स्वरूपात सगळे बाजूला होतात आणि फक्त फ्रुक्टोज स्वरूपात ते फळ जे आहेत ज्यूस स्वरूपात ग्रहण केलं जातं. त्यामुळे पूर्ण न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत नाहीत. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती फळं रोज खाऊ नयेत हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यामध्ये केळाचं प्राधान्याने वर्णन केलेलं आहे. केळ हे रोज खाण्यात यावं अशा पद्धतीचं फळ नाही, कारण रोज जी केळ खातात त्यांना सर्दी होते आणि ती सर्दी 12माही सर्दी राहण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबट फळं ही रोज खाऊ नयेत किंवा ती कधीतरी खावीत अशा कॅटेगरीमध्ये आहेत. मग प्लम असेल, चेरी असेल, बेरी असेल, ही जी काही फळं आहेत आंबट स्वरूपातली किंवा संत्र असेल ही रोज खायची नाही आहेत. आंबट फळांनी ज्यांना ऑलरेडी पित्ताचा त्रास आहे त्यांचा पित्ताचा त्रास वाढतो आणि आम्लपित्त वगैरे आजार होण्याची शक्यता असते. अजून एक महत्त्वाची गोष्ट की फळं नेमकी कधी खावी. तर बऱ्याच जणांना सवय असते की जेवणासोबत फळं खातात, जेवणानंतर फळं खातात किंवा नाश्त्यानंतर फळं खातात. तर फळ हे अशा स्वरूपात खायचं नसतं. फळ हे नाश्त्याला सबस्टिट्यूट म्हणून खाल्लेलं कधीही चांगलं. म्हणजे तुम्ही शिरा, उपमा, दिरडं, थालीपीठ जे काही आपला ट्रेडिशनल इंडियन नाश्ता स्वरूपात खाण्याचे पदार्थ आहेत त्या ठिकाणी पर्याय म्हणून आपण एखाद्या वेळी फळ खाऊ शकतो, पण सोबत नव्हे. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि फळ जे आहे हे फ्रीजमध्ये ठेवून खाणं टाळा, त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता दाट वाढते. आणि कोणतंही एखादं फळ समजा आपण कलिंगड आणलं किंवा टरबूज आणलं तर अशी जी काही फळं आहेत किंवा अननस आणलं तर ते एकाच वेळी कापून सर्व कुटुंबियांनी खाल्लं जाईल अशा पद्धतीने खावा. ते कापून ठेवून झाकून नंतर खाणं हे टाळा.
कारण कोणतेही फळ जे आहे जेव्हा वेळेला आपण कापतो त्यानंतर त्याचं वातावरणातल्या ऑक्सिजनशी संपर्क येऊन ऑक्सिडेशन होत असतं आणि त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू ही असते ती कमी होत असते. ठीक आहे, तर फळ जे आहे ताजं खाणं हे गरजेचं आहे. आणि फळांवर जर आपण कापून ठेवले तर त्यावर चिलटे बसतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याची सुद्धा आपल्याला दाट शक्यता असते. त्यामुळे फळ जी आहेत ही ताजी खावा आणि एकाच वेळेला शक्यतो संपवा आणि फ्रीजचा वापर जेवढा शक्य होईल तेवढा टाळा. आणि फ्रीजमधून डायरेक्ट बाहेर काढून फळ लगेच गार असताना खाल्लं की सर्दी होण्याचा दाट शक्यता असते. बऱ्याचदा फ्रीज टाळणं हे शक्य असतं. आता आम्ही किती वर्ष फ्रीजचा वापर न करता आहार घेत आहोत, तर ती एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आता अशा स्वरूपातली वेगवेगळी मार्गदर्शन घेऊन तुम्हाला भेटायला येईन. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.